रशियावर जास्त दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सून 5 जूनपर्यंत रखडण्याची चिन्ह। जास्त दाबाच्या पट्ट्यामुळे अफगाणिस्तानातून कोरडी हवा भारताकडे येणार, याचा परिणाम महाराष्ट्रातल्या मान्सूनवर होणार, तज्ज्ञांचा अंदाज। मुसळधार पावसानं लातूर आणि अहिल्यानगरमध्ये जनजीवन विस्कळीत। तेली गल्ली भागाला पावसाच्या पाण्याचा वेढा, तर नगरमध्ये ढगफुटी सदृश पावसामुळे सीना नदीवरील पूल पाण्याखाली। ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला आघाडीनं हगवणेंच्या घरावर शेण फेकलं। पिंपरी चिंचवड शहराध्यक्षा रुपाली अल्हाट यांच्या नेतृत्वात आंदोलन। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी कुटुंबियांचा निषेध व्यक्त। मृत्यूच्या दिवशीही वैष्णवी हगवणेला सासरच्यांकडून मारहाण। वैष्णवीच्या अंगावर एकूण 29 जखमा, 15 जखमा मृत्यूपूर्वीच्या 24 तासाच्या आतील असल्याची माहिती। वैष्णवी हगवणेचा दीर सुशील हगवणेकडून लोकसभा निवडणुकीवेळी सुनेत्रा पवारांचा प्रचार। यावेळी लेकीला नाही, सुनेला निवडून आणा, हगवणेची इंस्टाग्राम पोस्ट चर्चेत। संगीता भालेराव यांची रुपाली चाकणकरांसह सोनाली गाडेंविरोधात महिला आयोगातच तक्रार। चाकणकरांकडून जीविता झोका, संगीता भालेराव यांचा आरोप। भालेरावांची काही दिवसांपूर्वी चाकणकरांवर फेसबुक पोस्ट। ठाकरे बंधू एकत्र आले तरी दोघांची ताकद काय? एकाकडे 0 तर एकाकडे 20 आमदार। उद्धव आणि राज ठाकरे युतीच्या चर्चेवर नारायण राणेंची टीका। मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्याप्रकरणी डिनो मोरिया अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात। काल डिनो मोरियाची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी। आरोपी केतन कदम आणि मोरिया बंधूत अनेक फोन झाल्याचं निदर्शनास। डिनो मोरियाचे पंतप्रधान मोदींसोबत फोटो आहेत। आदित्य ठाकरेंचा निशाणा, तर डिनो मोरिया मातोश्रीची सून। आदित्य ठाकरेंचा बेटर हाफ नितेश राणेंचा पलटवार। सीबीडीटीकडून आयकर रिटर्न भरण्यास मुदतवाढ। आता 15 सप्टेंबरपर्यंत आयकर रिटर्न दाखल करता येणार। आयपीएलमध्ये आज बंगळुरूसाठी महत्त्वाचा सामना, लखनौशी लढत। सामना जिंकल्यास बंगळुरूला पंजाबसोबत क्वालिफायर 1 खेळण्याची संधी।